नमस्ते मित्रांनो, अंटरमॅटच्या 12व्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की वीला गुरुजींनी क्लासमधून बाहेर काढले. त्याला पनिशमेंट पण दिली, पण तो कुठं जातो वाचनालयात. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला क्लाउड रिसेसच्या मागचा भाग दाखवला आहे, जिथे वेनिंग तीरबाजीचा अभ्यास करतो. तो डोळे बंद करून धबधब्यावरून पडणाऱ्या दगडाचा आवाज ऐकतो आणि तीर मारतो. तो तीर दगडाचे तुकडे करतो. हे पाहून वी म्हणतो, वेनच्या मुला, तू तर मस्त तीरबाजी करतो. हे ऐकताच वेनिंग घाबरतो. वी म्हणतो, मला माफ कर मित्रा, मला तुला घाबरायचं नव्हतं. पण भावा, तुला तर खूप छान धनुर्विद्या येते. वेनिंग म्हणतो, तू मला लाजवत आहे. मी इतका पण चांगला नाही तीरबाजीमध्ये. तुम्ही मला सुचवा की मी आणखी चांगलं करण्यासाठी काय करू शकतो. वी म्हणतो, ही तर अतिशयोक्ती होणार. मला तर वाटते तू पुरस्कृत आहेस. साधारण लोकांशी तुझी तुलना होऊ शकत नाही. चल आपण एकमेकांना शिकू. पण भावा, तू इथे एकटा काय करत आहे? तू क्लासरूममध्ये का नाही आला? वेनिंग म्हणतो, मी अजून लहान आहे म्हणून मी क्लासमध्ये बसू शकत नाही. पण वीच्या मुला, यावरून एक डाऊट क्लिअर करायचा आहे की तुम्ही खूपदा माझ्याकडून ऐकलं असेल, वीच्या मुला, नीच्या मुला, लानच्या मुला. जसं आपल्याकडे नाव पुढे असतं आणि आडनाव मागे, तसं त्यांच्याकडे आडनाव पुढे आणि नाव मागे असतं. जसं वी हुशियार, वीच्या मुला, तू इथे काय करत आहे? वी म्हणतो, तुला खरं सांगू का, मला गुरुजीने बाहेर हाकललं. ते खूप मोठी कहाणी आहे, सोड. मी तुझी तीरबाजी पाहिली. तुझी ताकद बरोबर आहे, पण तू बाण बरोबर नव्हता पकडला. चल मी आता तुला शिकवतो. हो चालेल. वेनिंग बाण घेऊन निशाणा लावतो आणि वी त्याला अँगल शिकवतो. हे वेनकिंग पाहते आणि आवाज देते, वेनिंग. आवाज ऐकतात वेनिंग आवाजाच्या दिशेने बाण सोडतो. वेनकिंग घाबरते, पण आपला हिरो वी उडून मंत्रबद्ध कागद मारतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो कागद तीरला खाली पण पाडतो. काही असो, वेनकिंग वाचली ना. वेनकिंग म्हणते, तू याच्यासोबत का आहे? तर वेनिंग म्हणतो, हा वीचा मुलगा आहे. हा खूप चांगला आहे. तो मला तीरबाजी शिकवतो. तर वी म्हणतो, मिस वेन, मी अजूनही तुला विचारलं नाही. मी तुला नेहमी इथेच का भेटतो? तू माझा पिछा तर करत नाही ना? नाही तर तू इथे काय शोधत आहे? वेनकिंग म्हणते, वी विषयान मूर्खासारखं काही बोलू नको. असं म्हणून तू तिथून निघून जाते आणि वेनिंग पण निघून जातो. आता वी धबधब्याकडे पाहून विचार करतो, खरंच इथे काही रहस्य आहे का? त्याला अचानक कोणी मागे असण्याचा भास होतो. तो तलवार काढतो आणि वार करतो. बघतो तर काय, लानजान. ह्या दोघांची फाईट खूप छान दाखवली आहे. लानजानला पाहताच वी तलवार ठेवून देतो आणि म्हणतो, अरे भावा तू? लानजान झिरो एक्सप्रेशन घेऊन त्याच्याकडे पाहतो. मला तुला मारायचं नव्हतं, पण तुझं चुकलं. तो अगदी शांतपणे आला. मी तर लढायला तयार पण नव्हतो. घनघोर शांतता. भावा, तुला सांगतो, मी धबधब्यामागे आवाज ऐकला. मला वाटते मागे कोणीतरी बोलत आहे. त्याचा संबंध आत्माचोरीशी आहे. लानजान काहीही ऐकत नाही आणि त्याला लहान मुलासारखं हात पकडून ओढत नेतो. आता लानजान वीला वाचनालयात घेऊन बसतो. वीला लिहिण्याचा खूप राग येतो, पण काय करणार? वी लिहिताना मधात आळस देतो. त्याला पुन्हा काहीतरी सुचतं. किती मस्तीखोर आहे हा. आला लानजान जवळ. अरे वा, तुझे अक्षर तर खूपच छान आहे. हे तर सर्वोत्तम अक्षर आहे. घनघोर शांतता. भावा वांगजी, लान वांगजी, लानजान. लान वर पाहतो. वी म्हणतो, तू मला असं पाहणं थांबवशील का? मला तू उत्तर देत नाही म्हणून मी ओरडलो. जर तुला राग आला असेल तर तू पण मला नावाने ओरडू शकतो. लानजान म्हणतो, पाय खाली घे. वी म्हणतो, बरं, तू म्हणशील तसं. पण एक विचारू का वांगजी? तू माझा इतका राग का करतो? लानच्या मुलात 2 शब्द बोलले की पुन्हा चूप राहतो. मला माफ कर, माझी चुकी मान्य करतो. मी त्या रात्री भिंतीवरून यायला नको होतं. मी दारू पण नव्हती प्यायला पाहिजे आणि मी फाईट पण करणं चुकीचं होतं. पण मी शपथ घेतो, मला काहीच माहीत नव्हतं तुमच्या नियमांबद्दल. नाहीतर मी असं केलंच नसतं. मी लपून माझ्या खोलीत पिली असती. पण जर माझ्यावर तलवार उचलली नसती तर मी पण फाईट केली नसती.
आपण बोलून निवारण केलं असतं. जर मला कोणी मारेल तर मी सोडणार कसं? म्हणून तू पूर्णपणे मला दोष नाही देऊ शकत. तू ऐकत आहे ना माझं? घनघोर शांतता. तू बोलण्यासाठी मी काय करू शकतो? लहानसान म्हणतो, एकदा पुन्हा लिहून काढ. तर मी म्हणतो, मी तुला माफी मागितली ना. लहानसान म्हणतो, तू प्रामाणिकपणे नाही मागितली. मी म्हणतो, मी प्रामाणिकपणे मागितली आणि मी मनापासून तुला माफी मागतो. आता काय गुडघ्यावर बसून माफी मागू? असं म्हणत हसायला लागतो. हसता हसता तो पुन्हा चुपिश्राप. सीन चेंज होतो. वेनकिंग वेनकिंगला विचारतो, ताई तू कुठे गेली होती? वेनकिंग काही बोलत नाही. तर वेनकिंग म्हणतो, जेव्हापासून आपण गुसूला आलो आहो तू माझ्याकडे बघत पण नाही. तू खरंच काही शोधत आहे का? ताई काही उत्तर देत नसल्यामुळे वेनकिंग म्हणतो, ताई मी तुला काही विचारणार नाही, पण तू खूप थकलेली दिसत आहे. असं म्हणत तो चायची वाटी ताईला देतो. वेनकिंग म्हणते, जेव्हापासून तू क्लाउड रिसेसमध्ये आला आहे तेव्हापासून तू पण काहीतरी विसरलास. वेनकिंग म्हणतो, ताई तू दिलेल्या सर्व गोळ्या खाल्ल्या मी. वेनकिंग म्हणते, आपले पूर्ण कुटुंबीय पिढ्यानपिढ्या वैद्यकीय काम करत आहे, पण मी माझ्या स्वतःच्या भावाला सुद्धा ठीक करू शकली नाही. दोघेही निराश होतात. वेनकिंग म्हणते, एक दिवस मी तुला नक्की बरोबर करेन. पुन्हा वाचनालयाचा सीन दाखवतात, जिथे वी कागदावर एक चित्र काढतो आणि मनातल्या मनात हसतो. खरंच हा खूप एक्स्ट्रीम आगाऊ आहे आणि लान एक्स्ट्रीम बोर. वी उठतो आणि लानला कागद दाखवतो. लान कागद न बघता विचारतो, तू पूर्ण नियम लिहिले का? वी म्हणतो, हो, आणि मी उद्या येणार नाही आणि ही भेट तुला माझ्याकडून. लहानसान पाहत नसल्यामुळे काही विसरल्याचा बहाणा करतो आणि टेबलवर काही हेराफेरी करतो आणि झालं म्हणतो. कागदावर स्वतःचं चित्र पाहून लहानसाने एकटक पाहतो. वी म्हणतो, कंटाळवाणा. मला माहीत आहे तू हेच म्हणणार, किंवा तू नवीन नाव पण देऊ शकतो. तर लहानसान म्हणतो, अत्यंत कंटाळवाणा. असं म्हणत लहानसान बुक उचलतो. वी म्हणतो, किंवा तू मला धन्यवाद पण म्हणू शकतो. लहान बुक उघडतो तर ते नॉवेल असतं. पुस्तक पाहताच लहान फेकून देतो आणि वीवर खूप ओरडतो, वेईंग. वी हसण्यात गुंग. तर लहान तलवार काढतो. तर वी म्हणतो, लहानसान तलवार माझ्याकडे पण आहे. वाचनालयाचा सत्यानाश होईल बघ. लहानसान म्हणतो, निर्लज्ज. मी म्हणतो, यात कसली लाज? तू असं म्हणू नको की असे पुस्तकं तू कधीच वाचले नाही. मला विश्वास नाही. लहानसान म्हणतो, निघ इथून, बाहेर लढू. वी म्हणतो, लढण्यास प्रतिबंध आहे, मला माहीत आहे. लहानसान, नाही नाही नाही. लहान पुस्तकाचे चितळे चितळे करतो. हे तू काय केलं? लहान खूप रागात वीकडे बघतो आणि त्याला पीस ऑफ म्हणून शिवी देतो. वी म्हणतो, लोक म्हणतात तो थोर गृहस्थ आहे, जसा दुर्मिळ मोती, आणि तुझ्यापेक्षा मोठा कोणी विनम्र कोणी नाही. पण तू तर असाच निघाला. क्लाउड रिसेसमध्ये आवाज करू येत नाही, पण तू मला पीस ऑफ म्हणू शकतो. लहानसान तलवार काढतो. तर वी म्हणतो, ठीक आहे, पीस ऑफ, मी ऐकतो. तू मला जा म्हणायची गरज नाही. असे म्हणत तो तिथून निघून जातो. पुढच्या सीनमध्ये आपल्याला वी, नी आणि चेंग तिघंजणं गोष्टी करताना दिसतात. नी म्हणतो, तर त्यांनी तुला पीस ऑफ म्हटले? अविश्वसनीय. हे पहिल्यांदा ऐकलं मी की लान तुला पीस ऑफ म्हटला. हे तू कसं केलं भावा? मी म्हणतो, हा माझा आनंद आहे की मी त्याला सर्व बंधनातून मुक्त करेन. मी तुम्हाला सांगतो, तो मी पहिला असेन. चेंग म्हणतो, तू गर्व का मानत आहे? तू असं काय केलं जर तो तुला बोलला? आपले पूर्ण कुटुंब तुझ्यामुळे परेशान आहे. वी म्हणतो, मी त्याला माफी मागायला लावलं, पण त्याने माफी तर मागितलीच नाही, पण मला चुप्पीश्राप पण दिला. नी म्हणतो, मग तू तुझ्या ट्रिक म्हणजे युक्ती का नाही वापरल्या? मी म्हणतो, पण हे खूप दुःखाची गोष्ट आहे की त्याने पुस्तक फाडलं जे मला नीपासून मिळालं होतं. मी एकदा पण वाचलं नाही त्याला आणि त्याने फाडलं, वरून मला रागवलं. पण चिंता करू नका, माझ्याकडे त्याच्यासारखे आणखी आहेत. चेंग म्हणतो, तू नाराज केलं लांझानला आणि गुरुकुलला. तू
तू मेला आता, तुला कोणीच वाचवू शकत नाही. मी जियांग चेनकडे येतो आणि म्हणतो, जियांग चेन, तू जास्त विचार का करतो? पहिलं युक्ती खेळू. तू नेहमी मला मदत करतो, एकदा आणखी कर. चेंग म्हणतो, जर हे पुन्हा झालं तर मला सांगू नको आणि मला दिसू पण नको. पीस ऑफ. म्हणताच मी हसायला लागतो. वीला पुढे काहीतरी दिसतं. तो दोघांनाही शांत राहण्यास सांगतो. ते काही काय आहे हे पाहू पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.